नमस्कार. केरोसिन हॉकर रिटेल फेडरेशन महाराष्ट्र राज्य शाखा लातूर जिल्हाध्यक्ष रमेश शंकरप्पा आगरे सर्वांना नमस्कार करतो. महाराष्ट्र सरकारने 2019 पासून आमचा रॉकेल पुरवठा बंद केला व आम्हाला उपासमारीची वेळ आणली. त्यानंतर त्यांनी कधीच आमची दखल घेतली नाही. नंतर आम्ही नागपूर हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि केस आम्ही जिंकलो, तरीही महाराष्ट्र शासनाने आमचा विचार केला नाही. त्यानंतर आम्ही कोर्टाचा अवमान केला म्हणून डबल याचिका दाखल केली. त्यावेळेस याचिकेमध्ये हायकोर्टानं असं उत्तर त्यांना नोटीस दिली की 15 दिवसांमध्ये यांना मानधन द्या, तरीही अद्याप आमचा काही विचार झाला नाही. त्यानंतर आम्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलं. निवेदन देऊन मोर्चा काढला नागपूरमध्ये. त्यावेळेस साहेबांनी आम्हाला करतो म्हणून आश्वासन दिले, तरीही आमचं काही झालं नाही. नंतर आम्ही आता सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे. उद्या 1 ते 10 तारखेपर्यंत आमची हिअरिंग चालू होणार आहे. त्यानिमित्त सरकारपर्यंत आवाज पाठवण्यासाठी आम्ही आज 1 दिवसीय शांततेनं धरणे आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर करत आहोत. महाराष्ट्र फेडरेशनच्या अध्यक्षांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. या महिन्यात 10 तारखेला आमचं मानधन द्या, नाहीतर आम्ही मतदानावर आमचे 65,000 लोक महाराष्ट्रातले केरोसिन विक्रेते आहेत आणि त्यांचे कुटुंबीय, आम्ही कुणीही तुम्हाला मत देणार नाही असा इशारा पण दिलेला आहे. हे आम्हाला काय माहीत नाही साहेब. मंत्रिमंडळाचा निष्काळजीपणा मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं नाही. करतो म्हणले पण केलं नाही. अपर लातूरला 192 आहे. जिल्ह्यामध्ये म्हणजे टोटल महाराष्ट्रात 65,000 आहेत केरोसिन परवानदार. जिल्ह्याचा आकडा तरी ग्रामीण आहे, उदगीर सगळे 10 तालुक्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे. तहसीलदारला सगळ्या निवेदन दिले की असं आमची संघटना आहे, आम्हाला सहकार्य करा म्हणून दिलेलं आहे. फेडरेशन जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर श्रीपतराव शिंदे, मी माझ्यातर्फे सर्वांना नमस्कार करतो आणि हे आंदोलन का करण्यात येतं याबद्दल सांगतो की यापूर्वी आता सांगितल्याप्रमाणे बरेच वेळेस आम्ही निवेदनं दिले. खंडपीठाला जाऊन भेटले तर नागपूरच्या अधिवेशनात सांगितलं, कुठेही जाऊन गेलं करतो एवढंच आश्वासन दिलं आहे, पण करत नाहीत. यामुळे त्यांना जाग येण्यासाठी, माहिती लक्षात येण्यासाठी परत आम्ही 1 दिवसीय आंदोलन आज करीत आहोत.